काँग्रेसने चंद्रपूर मतदारसंघासाठी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे। चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार विरुद्ध धानोरकर हा सामना आता रंगणार आहे। पण ही लढत देताना काँग्रेस समोर अंतर्गत गटबाजीचं देखील मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। पाहूयात। चंद्रपुरात काँग्रेस समोर अंतर्गत गटबाजीचं आव्हान। आभार मानताना धानोरकरांनी वडेट्टीवारांचा उल्लेख टाळला। समोर एवढा मोठा उमेदवार असताना काँग्रेसमध्येच मतभेद। काँग्रेसकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी अखेर उमेदवाराची घोषणा झाली आहे। चंद्रपूरसाठी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचं नागपुरात जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी धानोरकरांनी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले। पण त्यांनी राज्य काँग्रेसमधील मोठे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं नाव घेतलं नाही। त्यामुळे धानोरकर वडेट्टीवारांचं नाव घ्यायला विसरल्या की मुद्दाम घेतलं नाही अशा चर्चांना उधाण आलं। सुनील भाऊ, केदार, नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती। चंद्रपूर लोकसभेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली लेक शिवानी वडेट्टीवारसाठी फिल्डिंग लावली होती। त्यामुळे चंद्रपूरच्या उमेदवारीवरून शिवानी वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती। यात प्रतिभा धानोरकरांनी बाजी मारली आणि उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वडेट्टीवारांचं नावही घेतलं नाही। त्यामुळे धानोरकर गडबडीत माझं नाव विसरले असतील अशी सारवासारव वडेट्टीवारांनी केली। पण ही प्रतिक्रिया देताना त्यांचा चेहराच सगळं काही सांगून गेला। माहित आहे, कदाचित होऊ शकते गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल। त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही, नाव घेतलंच पाहिजे असं नाही। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकरांसमोर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचं तगडं आव्हान आहे। त्यामुळे अंतर्गत गटबाजी काँग्रेसला परवडणारी नाही हे कदाचित धानोरकरांनी ओळखलं असावं आणि सगळ्यांनी एकत्र लढण्याचं आवाहन केलं। आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीनं चालणारा पक्ष नाही आहे। राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही। आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे। ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील। 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात फक्त चंद्रपूरची एक जागा राखली होती। ऐनवेळी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकरांनी तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना आसमान दाखवलं होतं। यंदाच्या निवडणुकीसाठी बाळू धानोरकर हयात नाहीत, पण चंद्रपूरचा गड कायम राखून विजयाची पुनरावृत्ती करण्याचं मोठं आव्हान काँग्रेससमोर आहे। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।